कोणाला घेऊन आला तुम्ही? बाजी. नाही, शक्यच नाही. बाजी असा पळपुटेपणा करूच शकत नाही. कोण आहे हा? बाजी. चिमणाजी, तुम्ही इथे काय करताय? आणि बाजी कुठे आहे? हुजूर, काल आपण सांगितल्यावर हुकूम मी बाजीस जाऊन भेटलो, पण त्यानंतर परत कोतवालीतून घरी जाताना दादाजी. बाजी, हिरा. अरे लग्न आधी हातात हात घालून कुठं फिरताय? बाजी, तुझ्या मायला कळलं तर पिस काढेल. हा दादाजी, कोतवालीचा शिपाई आपल्या मागावर आहे. चला पळा लवकर. का आपण कोणाच्या बाची चोरी केली वय पळाया? व दादाजी, कोतवालीच्या हातावर तुरी देऊन पळून आलोय आपण. अरे हा, खरंच की. हे बाजी, कोतवालाच ते समजलं असेल का मी बी हिराच्या कटात सामील आहे म्हणून? आता कोतवालाच्या हातात मी घावलो तर मलाच हातीच्या पायाखाली देतील. मग उठा लवकर आणि पळा. हिरा, तुलाही धाडसाची बाई बाई. मी तर हातच टेकले होते
पण तुझे मन आता आणलं तेच करून दाखवलं. तुम्ही दोघांनी माझ्यासाठी जोखीम घ्यायला नाही पाहिजे होती. आता माझ्या संग तुम्ही दोघं बी कोतवालीसाठी गुन्हेगार झाला. होऊ दे. तुम्ही हत्तीच्या पायतळी जाण्यापेक्षा मी गुन्हेगार झालेलं मंजूर आहे मला. हो, पण असं कुठवर पळणार आपण? जोपर्यंत तुमचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत. ए पोरी, बाजी असं वाईट वंगा काम कधीच करणार नाही बरं का. दादाजी, हे तुम्हाला आणि मला माहितीये, पण दुनियेसमोर शिलेदारांचं निर्दोषत्व सिद्ध करावं लागणार आहे आपल्याला. आणि त्याकरता शिपायांच्या हाती लागता कामा नये आपण. चला उठा. पळून आलो म्हणून कोतवालासनी लय वाईट वाटलं असलं. अरे तुला पकडण्यासाठी अख्खी कोतवाली कामाला लावली असेल कोतवालांनी. मला माईची आणि कावरीची लय काळजी वाटते. तुम्ही नका त्यांची काळजी करू. चला, त्यांना काही होणार नाही. दादा चला. अहो आम्हाला सांगा, हा असा कसा पळून गेला तुमचा बाजी? हा एवढा मोठा बंदोबस्त कशासाठी होता? काय करत होते तुमच्या कोतवालीचे शूर शिपाई? बाजी पळून गेलाय, कोतवालजी लक्षात येत आहे का आपल्या? आता काय उच्छाद मांडेल काही भरोसा नाही. काय बघताय माझ्याकडे? कुठे तो बाजी? तुझ्या मुलाची चूक तुला लक्षात येते का? खंडेरावजी, विचारा या बाईला, करा तपास. काही होता तो बाजी सापडला पाहिजे. त्याला लवकरात लवकर जेरबंद करा. आमचा संताप होतोय. आमचा बी. अहो आता पुण्यांदा बाजीला जेरबंद करा. पुण्यांदा त्याला याच्या पायाखाली द्यायची तयारी करा. कशाच्या? अहो याच्या, अहो ते, अहो हत्तीच्या. हत्तीच्या पायाखाली द्यायची तयारी करा. म्हणजे का थोडा ताप आहे का? आता हत्तीच्या पायाखाली नाही, तोफेच्या तोंडी द्यायचं. आम्ही स्वतः तोफेच वाद देऊ. आवाजले सपनात बी आणू नका. अंगात 10 हत्तीचं बळ आणि पहाडाचं काळीज असताना लेव काय माझा? अहो माझ्या बाजीला तोफाच्या तोंडात त्याची धमक नाही तर कुणाच्यातच. बघा बघा कोतवालजी, तुमच्या कोतवाली येऊन आम्हाला धमकी देतीये का गद्दाराची आई? खबरदार, माझ्या बाजीला कुणी गद्दार म्हणाल तर जीभ हसून ठेवीन एकेकाची. हा आमचा उपमर्द आहे. खंडेराव सरदार, हे सगळं कसं सहन करता तुम्ही आमच्या सगळ्यांचा अपमान? हे बघा, हे असलं काही करू नका. याच परिणाम वाईट होतील. अहो काय व्हायचं ते होऊ द्यावं. तोफाच्या तोंडात द्या, नाही तर हत्तीच्या पायाखाली द्या. फिकीर नाही मला त्याची. पण माझ्या बाजीला कोण काय वावगा बोलला तर खपून गेला नाही गालूबाई. आज झालं. आता प्रश्न आहे तो बाजीला जेरबंद करण्याचा. पेशीवर खडा पहारा ठेवा. ते दादाजी जास्त काळ पळू शकणार नाहीत. निश्चितच जमतील ते. त्यांना आधी ताब्यात घ्या. लवकरात लवकर आपल्याला दादाजी आणि बाजी यांच्या मुसक्या आवळायला हव्या. जोवर बाजी सापडत नाही तोवर कोणीही विश्रांती घेणार नाही. कोतवाल, कोतवाल, अजिबात सोडू नका बाजीला. आम्हाला हत्तीच्या पायी द्यायला निघाला होता. अजूनही आमचे हातपाय लटपटतायत. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, नाही तर चिरडून ठार झालो असतो. अजिबात सोडू नका. दिसता क्षणी सरकलम करा त्याचं. अरे तुझ्या 10 पिढ्यांना बी जमणार नाही माझ्या बाजीचं सरकलम करायला. अरे लाज कशी वाटली नाही माझ्या पोराला फशीवताना?
आणि त्यांनी मला फसवलं ते. अरे माझा बाजी निधड्या छातीचा हाय, मरणाच्या भ्यानं कापर भरत नाही त्याच्या अंगात. अरे असली जमात तुमची. हत्तीच्या पायात जाणार ह्या भ्यानं तुला कापर भरणार हे माहित असणार माझ्या बाजीला. अव स्वतःचा जीव वाचवताना माकड उड्या मारताना अव कोणी बी ओळखलं असतं की हो बाजी नाही येते. माझ्या पोराला फसवतोस. थांब तू मावशी. अगं सोड सोड कावेरी, माझं सर गरम झालं तरी चालेल, पण याची लायकी दावायलाच हवी याचनी. अहो माझ्या बाजीचा चांगुलपणा नडला. यो यो येणं बनून फिरत होता तो माझ्या लेकानं आपले तोंडची भाकर याला दिली आणि माझ्या बाजीलाच फसवलंस. वय नाही सोडणार मी तुला. अरे सोड म्हणते बघ. कोतवालजी, आवरा या म्हातारीला. अरे आज तुला म्हातारीचं बळच लावते. थांब तू. अरे सोड म्हणते ना बघ तू. सोड. आई तुम्ही शांत व्हा. चिमणाजी तुम्ही घरी जा. गरज वाटल्यास परत बोलवू आम्ही. जीव जो. आई शांत व्हा. अख्खी फौज माझ्या पोराच्या मागे लावली तुम्ही आणि मला शांत व्हा म्हणताय. अव कशी शांत हो. अव आईचं काळीज आहे, शांत होणार नाही असं. कसून चौकशी करा हिची. आई अहो तुम्हालाही त्रास नको आणि आम्हालाही. विनंती करतो तुम्हाला, तुम्ही आम्हाला सगळं काही सांगितलं तर पुढे जाऊन बाजीला होणारा त्रास वाचेल. मला सांगा बाजी कुठे? माहित नाही. तुम्हाला काही सांगून गेला का बाजी? नाही काल बाजीशी तुमची भेट झाली होती? नाही. खोट खोट बोलतीये ही बाई. अव माहित असतं तरी बी मी सांगितलं नसतं. आता ऐका, या गाणूबाईनच बाजीला पळून जायला सांगितलं होतं. माझ्या लेकानं माझं ऐकलं. द्या आता काय सजा द्यायची ती द्या मला. आईचं ऐकलं, पण या भावाकडे पाठ फिरवली बाजी. आमचा भाऊ अशी भेकडासारखी पाठ दाखवून पळून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. ढकडागत वाटायला लागले मला. मराठी शिपाई सर कलम करून गेले, पण वाकणार नाही किंवा पाठ धावून पळून जाणार नाही. मी काय केलं? मी पाठ धावून पळून गेलो. भाजी मलाच लाज वाटायला लागली. मी मेलो असतो तर मानानं मेलो असतो. माझ्या मागणं समजांना कळली असती माझी इमान. पण आता समजांना वाटणार मी गुन्हेगार आहे म्हणून पळालो भ्याडासारखं. मगापासून तेच ते ऐकून कंटाळा आलाय मला. अहो तुम्ही स्वतःला भ्याड का समजताय? मरणापासून पळून जो जातो ना तो भ्याड असतो. बरोबर आहे की, हत्तीच्या पायखाली जाऊ नये म्हणूनच पळतोय ना आपण. दादाजी, अहो शिलेदार पळाले नाहीत, आपण पळवलंय त्यांना. हो पण मी बी पळतोयच की. अहो मग त्यात गैर काय? उगीच फुकटचा मानीपणा दाखवून जीव गमावण्यापेक्षा तुमच्यावरचा आरोप खोटा आहे हे सिद्ध करा. अहो जो गुन्हा केलाच नाही त्याची शिक्षा कशाला भोगायची? युद्धात पाठ दाखवू नये मान्य, पण तुमच्या विरोधात खेळलं गेलेलं युद्ध हे युद्ध नाही, षडयंत्र आहे. कपटी माणसांचं. हे बाकी एकदम खरं बरं का हिरा. अहो लांब उडी मारायची तर 4 पावलं मागे यावीच लागतात. गैर काय आहे त्यात? महाराजांनी अशीच हार पत्करली असती ना औरंगजेबापुढे, तर कोणत्या पेशव्यांची चाकरी करत असता आपण? तेही सामोरे गेलेच ना संकटाला. आग्र्याहून निसटले ते जर तिथेच खितपत असते ना तर आज तुम्ही आम्ही नसतो.
आणि ही मराठी दौलतही नसती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाकाची बिसर ना आपल्याला. राज होत. मग आपल्या राजानं घालून दिलेल्या वाटेवरून चालणं आपलं काम नाही का? पण काय? तुमच्या मागे तुमच्या आईचं काय झालं असतं याचा जरा तरी विचार केलाय का तुम्ही? मला एवढंच वाटतं तुम्ही एवढी मोठी जोखीम घ्यायला नाही पाहिजे. परत तेच. तुमची नक्की काय अडचण आहे? मी ही जोखीम घेतलीये ती तुमच्यासाठी. माझं प्रेम आहे तुमच्यावर. आणि तुमच्यासाठी मी स्वतःचा जीवही द्यायला तयार. असं करू नका. मी तुम्हाला सुखरूप परत आणेन असं वचन दिलंय मी तुमच्या आईने. आता जिने जन्म दिलाय तिची इच्छा मोठी की ज्यांनी शिक्षा दिली आहे त्यांचा हुकूम मोठा. पुण्यावर आलेलं संकट शोधून काढायचंय की मानीपणाने या हट्टाला बळी जायचंय? दादाजी तुम्ही सांगा. काय हा? स्वतःच्या मानीपणापेक्षा स्वराज्याप्रती असणारी निष्ठा महत्वाची. तुम्ही जे केलंय आणि करताय ते अगदी बरोबर. काही म्हणून तुम्ही बरोबर असालही, पण या पुण्याचा कोतवाल म्हणून आम्ही आमच्या जागी बरोबर आहोत. या क्षणी जेवढा शेरा गुन्हेगार तेवढाच बाजी देखील आणि त्याला साथ देणारेही. म्हणून जोवर बाजी सापडत नाही तोवर तुम्हाला आणि कावेरीला घरी जाता येणार नाही. म्हणजे आम्हाला कैद केलंय म्हणा की? अजिबात नाही. मग तुम्ही माहिती सांगितली तर तुम्ही निश्चितच घरी जाऊ शकता. काही गरज नाही. ही कानूबाई थांबल हितच. बघू आईला कसा सांभाळते तिचा दुसरा लेख. जीव गेला तरी चालेल, पण ही गाणूबाई एक सबूत सांगणार नाही. आणि काय व एवढंच इमानीपणा दावायचं असेल तर आधी त्या शेराच्या मुसक्या ओळा की. बघू जमतं का तुम्हा कुणाला? बाजी बाजी बाजी, ऐसे कैसे भाग सकता है वो? पूरे हिंदुस्तान में डंका बजाते हो अपनी कोतवाली का, लेकिन एक मामूली सिपाही को सजा नहीं दे सके. हुजूर, आता आपल्याला पालखी सोहळ्यात आपली कामगिरी बजावण्यात कसलीही अडचण नाही. अब जब तक बाजी खत्म नहीं होता हम कुछ और नहीं करेंगे. नहीं. अहो अहो हुजूर, पण तो पळून गेला. आता कधी सापडेल देव जाणे. अहो आता तो विषय सोडा हुजूर. हमारे शिकंजे से आज तक कोई नहीं बचा बिनी वाले. फिर बाजी को कैसे छोड़ दे? और इसी कमबख्त बाजी ने हमारे जिगर के टुकड़े, हमारे भाई लोहा की जान ली थी. और हमारी हीरा को भी हमसे छीनने की कोशिश कर रहा है. और तुम कहते छोड़ दे? अब जब तक ये बाजी को मौत नहीं आती हमें सुकून नहीं मिलेगा. अहो हुजूर, पण आम्ही आता त्याला शोधायचे तरी कसे? अहो आम्ही मृत्यूदंड देण्यास किती आटोकाट प्रयत्न केले माहिती आहे ना, तरी पण. पर चिमना जी ने बना बनाया खेल बिगाड़ा. असं म्हणण्यात काही हरकत नाही हुजूर. मतलब गलती चिमना जी की है.